तू ही रे माझा मित्वा मालिकेचा जबरदस्त भाग आता आउट झालेला आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे वल्लरीने डबल गेम केलाय. वल्लरीने इकडे आता राजेशचं नालायकगिरी सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी रियाला बोलवताच रिया काही एकटी आलेली नाहीये. पोलिसांना घेऊन येत या फ्रॉड सर्व्हिसचं सगळं सत्य आता पोलिसांना सांगत तिने आता सगळ्या राजेश शिर्के परिवाराच्या समोर सगळा सत्याचा असा काही महाभयंकर उलगडा केलाय की याच्यामध्ये आतापर्यंत कुणालाच वाटत नव्हतं की आता राजेशने काय कांड रचलंय. आणि अर्णव आणि ईश्वरी यांना वाटत होतं की आपण त्याला ट्रॅप रचतोय, पण अर्णव आणि ईश्वरी यांनाच ट्रॅप रचत जो काही राजेशने कांड केले ते सगळं कांड रियाने समोर आले. आणि फायनली एकदाचे नालायक अंजलीचे डोळे पण उघडलेले आहेत. कारण आता पोलिसांनी अनेक पुरावे दाखवत हा आता एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 7 ते 8 वेळा नावं बदलत कित्येक वेळा लग्न केले आहे हे सत्य पोलिसांनी पुराव्यात सकट आता सांगितलंय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, वल्लरीने एका झटक्यात गेम कसा काय बदललाय, सगळं पाहूया. वल्लरीने रियाला फोन केल्यावरती रिया विचार करायला लागते आणि वल्लरी सांगते, जर का तुला पाहिजे असेल की आता त्या तुझ्या नालायक बॉयफ्रेंडचं सत्य समोर आणायला, तर मी तुला एक ॲड्रेस पाठवते आहे, त्या ॲड्रेसवरती पोहोच. म्हणजे आता या हॉस्पिटलमध्ये तो नाटक करून पडून राहिलाय, म्हणजे आता तू त्याला अडकवायला नको म्हणून त्याने हॉस्पिटलचा सहारा घेतलाय. मग काय, रिया आता खूपच चिडले आणि रिया आता विचार करायला लागली, या सर्वेशने माझा वापर करून घेतला, मला आता फसवलंय. ते काही नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मला आता या सर्वेचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला आता त्या हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार. पण मी त्या हॉस्पिटलमध्ये एकटी जाणार नाहीये, मी पोलिसांना घेऊन जाईन. पुराव्यात सकट गोव्याचे सगळे फोटो दाखवून या माणसाने कसं मला फसवलं आणि कसे माझे दागिने घेऊन पळून गेला हे जोपर्यंत मी आता पोलिसांना सांगत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. रिया तडक पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेऊन गेलेली आहे आणि आता तिने दादाला पण फोन केलेला आहे. तोपर्यंत वल्लरी इकडे विचार, आता खरा दुसरा गेम मला सुरू करायला पाहिजे. ही रिया यायच्या आतमध्ये मला आता पहिलं बघायला पाहिजे की हा राजेशच आहे का, राजेशला कितपत मार लागलाय, हा नाटक तर करत नाहीये ना. नाही, तोपर्यंत मी हे सत्य इकडचं बॅकग्राऊंड तयार करून ठेवते जेणेकरून या मूर्ख अंजलीचे पण डोळे उघडायला पाहिजेत. कारण आता इकडे हा राजेश प्रॉपर्टीसाठी इतकी काही कारस्थानं करतोय ना की ही अंजली त्याच्या जाळ्यात अडकले. आणि एकदा का प्रॉपर्टी नावावरती करून घेतली ना तर अर्णव मूर्खासारखा 100% प्रॉपर्टी नावावरती करेल आणि मग हा राजेश मला सुद्धा रस्त्यावरती काढायला कमी करणार नाही. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मात्र मला या राजेशचं भांड पहिलं अंजली समोर फोडलं पाहिजे. कारण जर का अंजली समोर पहिलं भांड फुटलं ना तरच आता इकडे ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला ही प्रॉपर्टी घेता येईल असा विचार करत ती आता पुन्हा एकदा त्या हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये आल्यावरती ती पुन्हा टोकून बघते. पण साधारणपणे एकंदर स्ट्रक्चर त्या माणसाचं बघता तिला आता असं वाटतच नाहीये की हा राजेश आहे. कारण आता राजेश इतका जाडा नाहीये, त्याचं पोट नाहीये, पण जो बेडवरती झोपलेला माणूस आहे त्याचं काहीतरी वेगळं टेक्स्चर आहे किंवा वेगळं त्याचं स्ट्रक्चर आहे हे तिला कळतंय. आणि मग त्याचवरती ती आता विचार करते, चला मला तर आज जाता येत नाहीये, पण मी जर का या वॉर्ड बॉयला त्या माणसाचा फोटो काढायला सांगितला तर 4 पैसे मिळाल्यावरती कोणी काही करू शकतं हे वल्लरीला चांगलंच माहितीये. आणि वॉर्ड बॉय त्याची काय ते इन्कम असणार आहे, जरा पैसे चारले ना की एका झटक्यात त्याला आता मी माझ्या ताब्यात करू शकते. मग आता ती वॉर्ड बॉयला सांगते, मला आतमध्ये जायचं होतं पण तुमचे डॉक्टर तर म्हणतात की मी आत जाऊ शकत नाहीये, तुम्ही काही करू शकता का. यावरती तो म्हणतो, नाही मॅडम, अहो कसं इथले नियम स्ट्रिक्ट असतात, म्हणजे आता आत कोणी जाऊ शकत नाहीच आहे, आत कोणी गेलं ना माझी नोकरी जाईल, तुम्हाला कळतंय का. यावरती ती सांगते, पण हा आतले माणूस ते व्यवस्थित आहेत का, ते बरे आहेत का. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, मॅडम अहो तो माणूस ठीक आहे. यावरती ती म्हणते, मग एक काम कराल का, मी तर आज जाऊ शकत नाहीये, तर आता तुम्ही एक काम करा, तुम्ही मला त्या माणसाचा फोटो काढून द्याल का. यावरती तो म्हणतो, काय करायचं तुम्हाला फोटो. यावरती वल्लरी सांगते, तुम्हाला जर का याचे आता 20-25 हजार मिळाले तर आता एका फोटोचे 20-25 हजार म्हटल्यावरती मग आता तो लगेच वॉर्ड बॉय तयार झालाय. आणि त्यानंतर मग आता गुपचूप जाऊन तो आतमध्ये फोटो काढायला निघालाय. इकडे तो तेवढंच करून आता वल्लरी थांबत नाहीये, तर वल्लरी इकडे आता एका नर्सला बोलवते. नर्सला बोलवून ती सांगते, हा फोटो बघा बरं, हा फोटो बघा आणि आतमध्ये असलेला हा माणूस तोच आहे का. असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे घाबरलेली ती नर्स सांगायला लागते, अहो नाही, हा माणूस तो नाहीच आहे. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच डॉक्टरांसोबत वल्लरी बोल आणि त्याच वेळेला डॉक्टरांना ती सांगते, हे बघा तुम्ही आता जो राजेश ठाकूर
त्याच्यावरती उपचार करताय ना, तर ती व्यक्ती ती नाहीच आहे. यावरती डॉक्टर म्हणतात काय बोलताय तुम्ही, तुम्ही काय बोलताय, मला खरंच काही कळत नाहीये. यावरती ती आता सांगायला लागते, 1 मिनिट हा फोटो बघा. असं म्हटल्यावरती आता इकडे तो वॉर्ड बॉय तोपर्यंत येतो फोटो काढून. इकडे तोपर्यंत मग आता वल्लरी सांगते, अहो तो जे लोक बाहेर आहेत ना उभे, ते या माणसासाठी आलेत, मग ही व्यक्ती कोण आहे. त्यावरती मग आता वॉर्ड बॉय फोटो आणतो आणि हे बघा हा फोटो तर मॅच होत नाहीये. त्यानंतर मग आता डॉक्टर म्हणायला लागतात, 1 मिनिट असा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही या आतमध्ये येऊन आता बघून जा. असं म्हटल्यावरती मग आता ती वल्लरी आत जाते, पाहते तर काय तो राजेश नाहीच आहे. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, बघितलं मी तेच सांगायचा प्रयत्न करते, काहीतरी गैरसमज झालाय. त्यावरती तो वॉर्ड बॉय म्हणतो, 1 मिनिट तो फोटो दाखवा तुम्ही मला. असं म्हटल्यावर ती वल्लरी आपल्या हातामधला आता इकडे राजेशचा फोटो ज्या वेळेला दाखवते त्यावेळेला तो म्हणतो, 1 मिनिट अहो एक गोष्ट सांगू का, अहो हा माणूस पण आत्ता ऍडमिट झालाय की. ज्या वेळेला इकडचा माणूस ऍडमिट झाला ना त्याच्याबरोबर 2 ते 3 तासांनी ह्याला मामूली काहीतरी झालंय म्हणून हा बँडेज बांधून दुसरीकडे झोपलाय. असं म्हटल्यावर ती वल्लरीच्या हातामध्ये आता खूप मोठा पुरावा आहे. प्लीज मला सांगू शकाल का हा माणूस कुठे आहे. आणि मी एकच रिक्वेस्ट करते, आत्ता सध्या बाहेर कोणाला काही सांगू नका, आधी सगळ्या गोष्टीची शहानिशा होऊ दे. डॉक्टर प्लीज या माणसावरती उपचार करा, जे काही या माणसाचे पण उपचाराचे पैसे असतील ना राजेश शिर्के देतील, कारण काही झालं तरी त्यांना काही कमी नाहीये, तुम्ही चिंता करू नका. पण आता मला या प्रकरणामध्ये काहीतरी डाऊटफुल वाटते, मी बघते काय करा. डॉक्टर म्हणतात ठीक आहे, पण आता थोडाच वेळ, हा म्हणजे मी थोडा वेळच थांबू शकतो, नाहीतर मला खरं सांगायला पाहिजे, मी लपवू शकत नाही. वल्लरी सांगते ठीक आहे. आता वल्लरीने वेगळा जबरदस्त प्लॅन रियाला हॉस्पिटलच्या बाहेरच गाठले. रिया हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि वल्लरी तिला म्हणते, हे बघ सर्वेशला शोधायला आलेली आहेस ना, तर ह्या सर्वेशने काय कांड केले तुला माहित नाहीये. तुझ्यापासून लपण्यासाठी त्यांनी आता इकडे खोटं म्हणून तो आतमध्ये पडलाय. म्हणजे त्याला असं समजलं असेल की तू आता त्याच्यावरती काहीतरी कारवाई करशील, त्याला पकडशील, आणि म्हणूनच तो आता लपून बसलाय. म्हणजे खरं सांगायचं तर तो आता म्हणजे ICU मध्ये नाहीच आहे, ICU मध्ये वेगळाच कोणीतरी माणूस राजेश ठाकूर नावाने ऍडमिट आहे. पण आता हा सर्वेश राजेश हा आहे ना, हा आता एका वेगळ्याच वॉर्डमध्ये आहे. मी तुला त्या वॉर्डचा पत्ता देते, तू तिकडे पोहोच, मग आता त्याच्या घरच्यांच्या समोर त्याला एक्सपोज करूया. यावर ते रिया म्हणते, पण याच्यामध्ये तुमचा काय हे आहे, तुम्ही काय सगळं करताय. यावरती ती सांगते, मी हे करते पण माझं नाव समोर यायला नको आहे, कारण जर का काही गडबड झाली ना तर माझे घरचे मला माझ्या घरातून हकलून देतील, आणि त्याचमुळे मी जे काही सांगते ते ऐक तुझ्या भल्याचं आहे. रिया विचार करते, ह्या बाईला काय करायचं ते करू दे, मला मात्र सर्वेशला धडा शिकवल्याशिवाय आता गप्प बसायचं नाहीये. आणि ती सांगते ठीक आहे, मला त्याचा पत्ता द्या, त्या नालायक माणसाला मी तर आता अजिबात सोडणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रिया चिडून आत चाललेली आहे. ते काही नाहीये, काहीही झालं तरी आज आता मी या माणसाला सोडणार नाही, असं म्हणत ती चिडून आतमध्ये गेलेली आहे. त्याच वेळेला इकडे तोपर्यंत वल्लरी आता बॅकग्राऊंड सेट करत चाललेली आहे आणि आता रिया आतमध्ये येते. वल्लरी तिला म्हणते, कुणाला शोधताय तुम्ही. यावरती रिया म्हणते, सर्वेश. मग आता इकडे अंजली येते, काय आहे, हा सर्वेश नाहीये, हा माझा नवरा राजेश आहे. त्यावरती मग आता इकडे रियाला पाहिल्यावरती लगेचच अर्णव तिला ओळखतो आणि अर्णव सांगतो, तुम्ही इथे, म्हणजे अर्णव नाटकच करतोय. त्यावरती ती सांगते, हो मला समजलंय की माझा बॉयफ्रेंड सर्वेश इकडे आहे. आणि त्यावरती रिया तिला बघते अंजलीला, आणि तुम्ही तिची बहीण ना त्याची. यावरती ती सांगते, मी बायको आहे राजेशची. यावरती मग आता रिया सांगायला लागते, तुमचा नवरा तुम्हाला, मला आणि सगळ्यांना फसवतोय. मला सर्वेश म्हणून आता इकडे गोव्याला गेला होता आणि तुम्ही त्याची बहीण आहात हे सांगितलंय. अंजलीचा आता मात्र विश्वास नाहीये आणि ती सांगते, तुमचा विश्वास नाहीये का, तुमचा नवरा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता नाटक करत आहे, चला मी तुम्हाला दाखवते. असं म्हटल्यावर ती अंजली चिडते, खोटारडे, तुला आता ह्या ईश्वरीने आणले ना, मग तिला काही पुरावा सापडला नाही तर आता या सगळ्यामुळे ह्या ईश्वरीनेच तुला आता इकडे आणलेलं आहे ना. ईश्वरी का माझ्या नवऱ्याला असं सगळं करत आहेस. यावरती मग आता रिया चिडते आणि खबरदार, काय वेड्यासारखं बडबडत आहे, या ईश्वरीला मी कधी ओळखत पण नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तुमचा नवरा काय कांड करतोय ना, चला मी तुम्हाला दाखवते. ईश्वरीवरती कशाला आरोप करताय, त्याचा काही अपघात वगैरे झालेला नाहीये,
काय कारस्थानं करून तो माझ्यापासून इथे लपलाय ना, चला दाखवते असं म्हणत मग आता अंजलीचे डोळे उघडत रिया तिचा हात धरते आणि ज्या वॉर्डमध्ये म्हणजे ऍक्च्युली वल्लरी आता एकदम गप्पच आहे, सगळं कांड करून वल्लरी आता मात्र नामानिराळी राहिलेली आहे आणि वल्लरी विचार करते चला तीर्थ निशाण्यावरती लागलेला आहे आणि त्याच इकडे आता पोलीस पण आलेले आहेत. मग रिया सांगते चला जो माणूस इथे लपून बसलाय ना मला फसवून माझे दागिने घेऊन, त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला सांगते असं म्हणत रिया आता तडक पोलिसांना घेऊन आलेली आहे. ती म्हणजे डायरेक्ट राजेशच्या वॉर्डमध्ये आल्यावरती आता इकडे ए माणसा उठ, काय मला फसवणूक केलीस आणि कुठे आहेत माझे दागिने. आता तोपर्यंत तिकडे ज्या डॉक्टरांनी जे काही सांगितलंय की इथे राजेश ठाकूर आहे, तर त्या वॉर्डमध्ये राजेश नाहीच आहे. राजेश इकडे जनरल वॉर्डमध्ये लपून छपून पट्टी बांधून डोक्यावरती घेऊन झोपलेला असताना रिया अचूक पोहोचते आणि तिला तिकडे पाहून राजेश घाबरलाय. पण तोपर्यंत सगळे राजेश शिर्के आणि त्याच वेळेला अंजली तिकडे आले आणि आता हा काय प्रकार आहे. सर्वेश यावरती आता त्याचं पाठमोरी आहे, तो त्याला दिसत नाही की मागच्या साईडला हे सगळे आलेले आहेत आणि त्यावरती रिया सांगते सर्वेश. यावरती तो म्हणतो अगं रिया तू कशी काय इथे, मी तर तुला फोनच करणार होतो, माझा छोटासा अपघात झालेला आहे आणि त्यामुळे. यावरती ती म्हणते माझे दागिने घेऊन फरार झालास. यावरती तो म्हणतो अगं नाही, दागिने घेऊन मी काय येईन असं म्हटल्यावरती आता मात्र अंजलीला धक्का बसलाय. सगळेच जण घाबरलेले आहेत. सर्वेशचा खरा चेहरा समोर आलाय. राजेश ठाकूर नाही आता सर्वेश हा राकेश आहे. कोण आहे नक्की, याची ओळख काय आहे. अंजलीला धक्का बसलाय. एक एक करत सगळ्या गोष्टी अशा काही पद्धतीने समोर आलेल्या आहेत. फायनली राजेश एक्सपोज झालेला आहे आणि आता यानंतर अंजली काय निर्णय घेणार पाहणं रंजक.